एका पेपर फुटीमुळे 22 लाख मुलांचं वर्षभराचं स्वप्न एका झटक्यात उद्ध्वस्त झालंय. होय, तुम्ही बरोबर ऐकलात. देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट UG 2026 ही परीक्षा आता मोठ्या वादात सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 3 मे 2026 रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ANI या वृत्तसंस्थेनं याबाबत मंगळवारी दुपारी ट्विट करत ही माहिती दिली. आता प्रश्न असा आहे की पेपर फुटला तरी कसा आणि कोणामुळे, आणि आता पुढे काय होणार? ज्या भागात पेपर फुटला तिथलीच परीक्षा रद्द होणार आहे की संपूर्ण भारतातली? संपूर्ण स्टोरी अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. नीट UG म्हणजे देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची एकमेव प्रवेश परीक्षा. MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS अशा सर्व अभ्यासक्रमांसाठी नीट देणं बंधनकारक आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था असो, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय असो किंवा खासगी महाविद्यालय असो, डॉक्टर बनायचं असेल तर नीट उत्तीर्ण व्हावीच लागते. यंदा नीट परीक्षेला बसले तब्बल 22,79,000 विद्यार्थी. त्या तुलनेत देशात MBBSच्या जागा आहेत फक्त 1 लाखाच्या आसपास. म्हणजे काही गुण कमी जास्त झाले तरी सरकारी कॉलेज मिळणार की नाही हे ठरतं. एखाद्याला सरकारी कॉलेज मिळालं तर काही हजारात शिक्षण होतं आणि मिळालं नाही तर खाजगी कॉलेजसाठी लाखो कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी फक्त परीक्षा नसून भवितव्याचा निर्णय असतो. आता या परीक्षेत नेमकं काय घडलंय? राजस्थान पोलिसांचं विशेष कारवाई पथक म्हणजे विशेष अभियान गट या प्रकरणाची चौकशी करतोय. त्यांच्या तपासात समोर आलंय की परीक्षा होण्याआधीच विद्यार्थ्यांमध्ये एक हस्तलिखित कागद फिरत होता. त्याला अंदाजे प्रश्नपत्रिका म्हणजेच गेस पेपर असं म्हटलं जातं. या अंदाज प्रश्नपत्रिकेत जवळपास 410 प्रश्न असल्याचा दावा आहे. विशेष अभियान गटाचे अतिरिक्त महासंचालक विशाल बन्सल यांच्या म्हणण्यानुसार जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या 2 विषयांमधील 100 पेक्षा अधिक प्रश्न प्रत्यक्ष नीटच्या प्रश्नपत्रिकेशी अत्यंत जुळतात. एकूण जवळपास 120 प्रश्न जुळत असल्याचा दावा आहे. काही तपास यंत्रणांशी संबंधित सूत्रांनी असंही सांगितलंय की या जुळण्यामुळे 720 पैकी जवळपास 600 गुणांपर्यंत प्रश्न जुळू शकतात. म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये. जर इतके प्रश्न आधीच बाहेर गेले असतील तर हे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि परीक्षेच्या पारदर्शकतेवर थेट घाला घालणार आहे. आता ही अंदाजे प्रश्नपत्रिका असली तरी ती पसरली कशी ते आपण पाहू. तपासात असं समोर आलंय की हा दस्तऐवज राजस्थानच्या चुरू येथील एका विद्यार्थ्याकडून तयार झाला. तो विद्यार्थी सध्या केरळमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात MBBS करतोय. त्याने ही अंदाज प्रश्नपत्रिका 1 मे रोजी राजस्थानच्या सीकर येथील एका व्यक्तीला पाठवली. सीकर हे राजस्थानमधील मोठं शिकवणी केंद्राचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. यानंतर एक पेईंग गेस्ट निवासस्थानी राहणारा विद्यार्थी हा कागद स्वतःकडे घेतो आणि त्याच्याद्वारे हा वाटण्यात येतो आणि पुढे तो विविध कोचिंग क्लासेसच्या संपर्कातून टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि या सोशल मीडियातून वेगाने पसरला जातो. जप्त केलेल्या संदेशांमध्ये मेनी फॉरवर्डेड अशी खूणही आढळली आहे. या गेस पेपरची विक्रीही झाल्याचा आरोप आहे. तपासातील सूत्रांनुसार परीक्षा होण्याआधी 2 दिवस हा कागद 5 लाख रुपयांपर्यंत विकला गेला. परीक्षा जवळ आली तशी त्याची किंमत कमी होऊन 30,000 रुपयांपर्यंत आली. म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्य सरळ बाजारात विकलं गेलं असा आरोप आता गंभीरपणे पुढे येतोय. या प्रकरणात 11 मे पर्यंत 13 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. हे संशयित उत्तराखंडमधील देहरादून तसेच राजस्थानमधील सीकर आणि झुंझुनू येथून ताब्यात घेण्यात आलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अधिकृतपणे पेपर फुटी ही आहे का? विशेष अभियान गट आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था या दोघांनीही त्यांच्या अधिकृत निवेदनात पेपर फुटी हा शब्द वापरलेला नाही. विशेष अभियान गट म्हणतो की हा गेसवर आधारित प्रश्नपत्रिकेचा प्रकार आहे आणि तपास सुरू आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणते की ही अनुचित प्रकार आणि कथित अनियमितता आहे. मात्र जर इतके प्रश्न प्रत्यक्ष पेपरशी जुळत असतील तर हा प्रकार केवळ अफवा किंवा साधी अनियमितता ठरत नाही तर परीक्षेच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करते. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं स्पष्टीकरण दिलंय की परीक्षा पूर्ण सुरक्षा व्यवस्थेत पार पडली. प्रश्नपत्रिका उपग्रह प्रणालीद्वारे लक्ष ठेवलेल्या वाहनातून नेण्यात आल्या. विशेष जलचिन्ह ओळख वापरण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित CCTV निगराणी होती. प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक पडताळणी झाली. तसेच सर्व केंद्रांवर मोबाईल जॅमर यंत्रणा वापरण्यात आली होती. पण तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात अंदाजे प्रश्नपत्रिका बाहेर कशी गेली हा प्रश्न आता देशभर विचारला जातोय. या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं की नीट ही आता परीक्षा राहिली नाही, नीट हा लिलाव झालाय. त्यांनी आरोप केला की परीक्षा होण्याआधी तब्बल 42 तास काही प्रश्न संदेशवहन अनुप्रयोगांवर विकले जात होते. राहुल गांधी म्हणाले की 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत केली, रात्रंदिवस अभ्यास केला, पण एका रात्रीत त्यांचं भवितव्य बाजारात लिलावाला ठेवण्यात आलं.
राहुल गांधी यांनी असंही म्हटलं की गेल्या 10 वर्षात देशात 89 पेपर फुटी आणि 48 वेळा पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ आली आहे. त्यांनी दावा केला की तरुणांच्या स्वप्नासाठी सध्याचं सरकार मोठा धोका ठरतंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही संताप व्यक्त केलाय. त्यांनी म्हटलंय की जर 281 प्रश्नांपैकी 131 प्रश्न जसेच्या तसे परीक्षेत आले असतील तर 2024 प्रमाणे यंदाही पैशांचा मोठा खेळ झाल्याचं स्पष्ट आहे. दलालांच्या पैशाच्या खेळात विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणं चुकीचं आहे आणि तपास यंत्रणांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यानंतर आता सर्वात मोठा निर्णय समोर आलाय. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या पत्रकानुसार 8 मे रोजी हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आलं होतं. त्यांनी दिलेले प्राथमिक पुरावे आणि तांत्रिक तपासाचे निष्कर्ष धक्कादायक असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित जपण्यासाठी ही परीक्षा रद्द करणं हाच एकमेव पर्याय असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच CBI कडे सोपवण्यात आलाय. आता पुढे काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नीट परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही, नवीन शुल्क आकारले जाणार नाही, मात्र नवीन प्रवेश पत्र दिलं जाणार आहे. तसंच परीक्षा केंद्र पूर्वीप्रमाणेच राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवर लक्ष ठेवावं असं आवाहन आज नीटच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना करण्यात आले. लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, आईवडिलांची स्वप्न आणि एका सामान्य घरातल्या मुलाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न हे सगळं एका पेपर फुटीच्या संशयामुळे धोक्यात आलंय. आज प्रश्न पेपरचा नाही, प्रश्न व्यवस्थेचा आहे. कारण पेपर फुटतो, विद्यार्थी रडतो, पालक हतबल होतात, पण दलाल मात्र पैशात न्हाऊन निघतो. ही बातमी 22 लाख कुटुंबांची आहे. खरंच नीट पुन्हा घ्यावी का? नीट रद्द न करता इतर काही पर्याय तुमच्याकडे होते का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.